येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा सर्वांना उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण नम्रता, क्षमा आणि स्वर्ग राज्यातील खरे मोठेपणाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण पाहिली. आजच्या भागात आपण महत्त्वाच्या शिकवणीचा अभ्यास करणार आहोत. येथे येशूला विवाह आणि घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारतात आणि येशू देवाच्या मूळ योजनेनुसार विवाहाचे पवित्रता स्पष्ट करतो. त्यानंतर काही लहान मुले येशूकडे आणली जातात आणि तो सांगतो की स्वर्ग राज्य अशा लोकांचे आहे जे बालकांसारख्या साधेपणा आणि विश्वासाने येतात. पुढे आपण एका श्रीमंत तरुणाची कथा पाहतो जो अनंत जीवनाबद्दल विचारतो, पण आपल्या संपत्तीमुळे पूर्णपणे येशूचे अनुसरण करू शकत नाही. या भागातून आपण शिकणार आहोत की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नम्रता, पूर्ण समर्पण आणि देवावर विश्वास किती आवश्यक आहे. तर चला आजच्या वचनाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 19 याच्या पहिल्या वचनापासून 26व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आज आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, येशू यहुदिया प्रांतात पुन्हा प्रवेश करतो. दुसरा विषय, विवाहासंबंधी देवाचे आदर्श आणि येशू घटस्फोटासाठीचे एकमेव कारण जाहीर करतो. तिसरा विषय, येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो. चौथा विषय, एका श्रीमंत तरुण अधिकाऱ्याला भेटतो. पाचवा विषय, येणाऱ्या राज्यात प्रेषितांना त्यांच्या पदांवर नियुक्त करतो. मत्तेकृत शुभवर्तमानातील घडामोडींमध्ये आपले लक्ष आता शुभवर्तमानाच्या भौगोलिक रचनेकडे वेधले जाते. वधस्तंभावर खिळणे जाण्यापूर्वी शेवटच्या वेळी येरुशलेमला जाताना येशू पुन्हा यहुदियामध्ये प्रवेश करतो. तो जे काही करतो आणि बोलतो त्या सर्वांमागे एक निश्चित हेतू आहे. आता आपण येशू यहुदिया प्रांतात पुन्हा प्रवेश करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. यासाठी आपण वाचूया मत्तेचं शुभवर्तमानाचा 19वा अध्याय आणि पहिलं वचन. मग असे झाले की हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर येशू गालिलाहून निघून यार्देनेच्या पलीकडे यहुदिया प्रांतात गेला. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर म्हणजे कोणते बोलणे? अध्याय 16 ते 18 मध्ये आपण ज्या वचनांवर विचार केला ते बोलणे. गालिल प्रांतात आपले शिक्षण पूर्ण करून येशू दक्षिणेकडे जाऊन यहुदिया प्रांताच्या सीमेवर यार्देन नदीच्या पलीकडे म्हणजे पूर्व किनाऱ्यावर आला. आता घडामोडी शारीरिक आणि भौगोलिक स्वरूपाच्या आहेत. कैसरिया फिलिपी येथे त्याने येरुशलेममध्ये जाऊन मरण सोसणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो गालिल प्रांतात गालिल समुद्राच्या परिसरात काही काळ राहिला. कफरनहूम हे त्याचे मुख्य ठिकाण होते आणि तो गर्सेकरांच्या देशापर्यंत देखील गेला. आता तो यहुदिया प्रांताच्या सीमेवर पोहोचला आहे. वाचूया आपण दुसरं वचन. तेव्हा लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागून गेले आणि त्यांना त्याने तेथे बरे केले. आपण दोन शब्द एकत्र करून ज्या गोष्टीवर अगोदर अनेक वेळा भर दिला गेला आहे त्यावर पुन्हा भर देऊया. त्यापैकी एक शब्द आहे असंख्य लोक आणि दुसरा शब्द आहे बरे झालेले. केवळ काही लोक बरे झाले नाहीत, तर असंख्य लोक बरे झाले. जसजसा काळ पुढे जात आहे तसतसा या गोष्टीचा आपल्यावर अधिकाधिक प्रभाव पडत आहे. प्रियांनो, कुणाला जर विश्वासाने बरे करणारे व्हायचे असेल तर त्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन तेथील सर्व रुग्णांना बरे करून रुग्णालये रिकामी करावीत. येशू गावागावातून जात असताना त्याने हेच केले. ज्या कोणाला बरे होण्याची इच्छा होती ते सर्वजण बरे होत होते. त्या काळात असंख्य लोक बरे झाले. आता आपण विवाहासंबंधी देवाचे आदर्श आणि येशू घटस्फोटासाठीचे एकमेव कारण जाहीर करतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत. आता धार्मिक पुढारी घटस्फोटासंबंधीचा एक प्रश्न घेऊन त्याच्याकडे येतात. आमचा प्रभू विवाहाविषयीची देवाची आदर्श संकल्पना आणि घटस्फोटाची कारणे पुन्हा स्पष्ट करतो.
वाचूया आपण 3रं वचन. मग परुषी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने म्हणाले, कोणत्याही कारणावरून बायको टाकणे शास्त्र आहे काय? परुषी लोक येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आले. ते त्याला मोशेच्या व्यवस्थेच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला जो तेव्हाही कठीण होता आणि आजही आहे. कोणत्याही कारणावरून बायको टाकणे शास्त्र आहे काय? हा प्रश्न आजच्या ख्रिस्ती समाजातही तितकाच जिवंत आणि संवेदनशील आहे. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी देवाने काही मूलभूत व्यवस्था दिल्या आहेत. उदाहरणार्थ, कुटुंबाच्या संरक्षणासाठी विवाह, समाजाच्या सुरक्षिततेसाठी शिक्षा व्यवस्था आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी विश्रांतीचा दिवस. या नियमांचा उद्देश व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र यांचे संरक्षण करणे हा आहे. ही सर्वसाधारण तत्वे सर्व मानवांसाठी दिली गेली असून नंतर ती देवाच्या निवडलेल्या लोकांसाठी अधिक विशिष्ट स्वरूपात सांगितली गेली आहेत. आता आपण विवाहासंबंधीच्या या प्रश्नाकडे पाहूया. मुळात हा प्रश्न इस्रायल राष्ट्राच्या संदर्भात विचारला गेला होता, पण आज आपण तो आधुनिक ख्रिस्ती जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहतो. कोणत्याही कारणावरून बायको टाकणे शास्त्राला धरून आहे काय? जाऊया आपण 4थ्या वचनाकडे. त्याने उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही काय की उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर नारी अशी ती निर्माण केली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सुरुवातीच्या देवाच्या विवाहाविषयीच्या मूळ योजनेची आठवण करून दिली. अनुवादाचा 24वा अध्याय 1 या वचनानुसार मोशेच्या व्यवस्थेत काही अटींवर घटस्फोटास परवानगी होती. आपण अनुवादाचा 24वा अध्याय आणि 1 हे वचन वाचूया. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. मोशेच्या व्यवस्थेनुसार परक्या व्यक्तीसोबत विवाह करण्यापेक्षा घटस्फोट कमी गंभीर मानला जात होता. परंतु काळ जसजसा बदलत गेला तसतसा या व्यवस्थेचा गैरवापर होऊ लागला आणि अगदी किरकोळ कारणांवरूनही, उदाहरणार्थ नवरा घोरतो म्हणून, घटस्फोट दिला जाऊ लागला. त्यामुळे येशूच्या काळात घटस्फोटाबद्दल मोठी चर्चा आणि वाद सुरू झाले. जाऊया आपण पुढे 5व आणि 6वं वचन. व म्हटले, याकरिता पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एक देह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. मानवी कुटुंबात पापाचा शिरकाव होण्यापूर्वी स्त्री आणि पुरुषासाठी देवाची हीच मूळ योजना होती. देवाच्या मूळ योजनेत घटस्फोटाला कोणतेही स्थान नव्हते. का? कारण देवाच्या मूळ योजनेत पापच नव्हते आणि घटस्फोट हे नेहमीच पापाचेच पर्यवसान असते. तुम्ही काहीही म्हणा, त्या नातेसंबंधात कुठेतरी पाप दडलेले असतेच, ज्यामुळे घटस्फोटाची परिस्थिती ओढवते. म्हणूनच आपल्या प्रभूने त्यांना पुन्हा देवाच्या त्या मूळ योजनेची आठवण करून दिली. वाचूया आपण 7वं वचन. ते त्याला म्हणाले, तर सूटपत्र देऊन तिला टाकावे अशी आज्ञा मोशेने का दिली? त्यांच्या प्रश्नाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला अनुवादाचा 24वा अध्याय आणि 1 ते 4 ही वचने वाचली पाहिजेत. मोशेने घटस्फोटाला परवानगी का दिली? आपण अनुवाद 24वा अध्याय 1 ते 4 ही वचने वाचूया. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी लग्न केल्यानंतर त्याला तिची वागणूक अनुचित वाटल्यामुळे ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने सूटपत्र लिहून तिच्या हाती द्यावे आणि तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा. पण त्या पुरुषाची तिच्यावर इतराजी होऊन त्यानेही सूटपत्र लिहून तिच्या हाती दिले तर तिला घराबाहेर काढले किंवा तिच्याशी लग्न केलेला हा दुसरा नवरा मेला तर तिला घालून देणाऱ्या पहिल्या नवऱ्याने ती भ्रष्ट झाल्यामुळे तिला पुन्हा बायको करून घेऊ नये. कारण परमेश्वराला या गोष्टीचा वीट आहे. तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्या देशाला पापदोष लागण्यास कारण होऊ नकोस. आता आपण मत्तयाचे शुभवर्तमान 19वा अध्याय 8 हे वचन वाचूया. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे
मोशेने तुम्हाला आपल्या बायका टाकू दिल्या तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मोशेने घटस्फोटाची परवानगी का दिली? लोकांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे. विवाह हा मानवासाठी दिलेला अत्यंत कोमल व मौल्यवान संबंध आहे, जो येशू ख्रिस्त आणि मंडळी यांच्यातील नात्याचे प्रतीक आहे. म्हणूनच विश्वासणारे लोकच या पवित्र नात्याचे योग्य चित्र दाखवू शकतात. परंतु जेव्हा कटुता व मनाचा कठीणपणा निर्माण होतो, तेव्हा विवाह पोकळ दिखावा आणि एक चेष्टा बनतो. मानवी मनाच्या कठोरतेमुळे देवाने घटस्फोटाला परवानगी दिली. तो दयाळू आहे, पण त्याची मूळ इच्छा कधीही घटस्फोटाची नव्हती. घटस्फोटामागे नेहमी पाप असते. काहीही झाले तरी आपण सर्व पापी आहोत आणि देव सर्वांना क्षमा करू शकतो. तरीही हे ओळखणे गरजेचे आहे की घटस्फोटाचे मूळ कारण पापच असते. आता आपण प्रभू येशू एक नवीन शिकवण देत आहे हे पाहूया. मत्याच्या शुभवर्तमानाचा 19वा अध्याय 9वे वचन आपण वाचूया. मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला जार कर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो, आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो. व्यभिचारामुळे विवाहाचे नाते तुटते आणि घटस्फोटासाठी तो एक आधार ठरतो. काही जण विचारतात, एखादी ख्रिस्ती स्त्री मद्यपी पतीबरोबर राहत असेल किंवा एखादा विश्वासणारा पुरुष अधार्मिक स्त्रीबरोबर राहत असेल तर त्यांनी काय करावे? अशा परिस्थितीत करिंथकरास पहिले पत्र 7वा अध्यायानुसार विश्वासणाऱ्या व्यक्तींना काही कारणांमुळे वेगळे राहणे शक्य आहे, परंतु घटस्फोटासाठी परवानगी फक्त व्यभिचाराच्या कारणामुळेच दिली जाऊ शकते. घटस्फोटाची परवानगी निरपराध पक्षाला पुन्हा विवाह करण्यासाठी दिली गेली. हा नियम विश्वासणाऱ्या ख्रिस्ती लोकांनाच लागू होतो, कारण देव अविश्वासणाऱ्या लोकांच्या जीवनाचे नियम ठरवत नाही, तर प्रथम त्यांना वधस्तंभाच्या संदेशाकडे बोलावतो. मनुष्य विवाहित असो, घटस्फोटित असो किंवा अविवाहित असो, तो ख्रिस्ताला स्वीकारेपर्यंत हरवलेलाच असतो. महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वासणाऱ्यांसाठी देवाने घटस्फोटाचे एकच कारण दिले आहे, व्यभिचार. आता समजा एखाद्या विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जोडीदाराने इतर कारणावरून घटस्फोट घेतला, तर मग निरपराध व्यक्तीचे काय? जर त्या प्रकरणात व्यभिचार झाला असेल आणि बहुतेक वेळा तो झालेलाच असतो, तर त्या निरपराध व्यक्तीला पुन्हा विवाह करण्याची परवानगी आहे. या संदर्भातील मुख्य विचार हाच आहे. याशिवाय येथे आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. वाचूया आपण 10वं वचन. शिष्य त्याला म्हणाले, बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे. शिष्य म्हणत होते, असे असेल तर अविवाहित राहणेच बरे. खरे तर त्यामुळे अनेक अडचणी टाळता येतील यात शंका नाही. पुढे आपण जाऊया 11वं वचन. तो त्यांना म्हणाला, सर्वजण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. हे अत्यंत महत्वाचे आहे, विशेषतः आजच्या काळात. पुढील वचनात आपला प्रभू एक महान तत्व मांडत आहे. आजही रोमन कॅथोलिक चर्च या समस्येशी झगडत आहेत. पाहूया आपण पुढचं वचन 12. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे. काही जण आईच्या गर्भापासूनच नपुंसक असतात. म्हणजे काही पुरुष व स्त्रिया असे असतात की त्यांना विवाहाची गरज वाटत नाही. ते एकटेही चांगले जीवन जगू शकतात, पण हे सर्वांच्याच बाबतीत खरे नाही. काही जण माणसांनी नपुंसक बनवलेले असतात. म्हणजे काही मंडळ्या विशिष्ट पदांवरील लोकांना विवाह करू देत नाहीत, पण असा नियम लादण्याचा त्यांना अधिकार नाही. आणि काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी स्वतःहून अविवाहित राहतात. काही लोक देवाच्या कार्यासाठी स्वेच्छेने विवाह न करण्याचा निर्णय घेतात. म्हणूनच प्रचारकाने किंवा पाळकाने विवाह करावा की नाही हा वैयक्तिक निर्णय आहे. देव येथे एक तत्व सांगतो. हा निर्णय प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे. आता पुढे एक सुंदर गोष्ट आहे. आता आपण येशू लहान मुलांना आशीर्वाद देतो हा विषय थोडक्यात अभ्यासणार आहोत.
वाचूया आपण मत्त्याचे शुभवर्तमान 13 ते 15 ही वचनं. नंतर त्याने बालकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला. हा शास्त्र भाग लहानपणी मृत्यू पावणाऱ्या मुलांच्या तारणाविषयीच्या प्रश्नाचा पाया आहे. पवित्र शास्त्राच्या आधारे मुलांना जर येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली तर ती त्याला नाकारत नाही. म्हणूनच बालकांच्या अंतःकरणात सुवार्ता पोहोचवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून मोठे झाल्यावर ते स्वतः ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेऊ शकतील. लहानपणी घेतलेल्या निर्णयावरच समाधान न मांडता पुढेही त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. घटस्फोटाच्या विषयानंतर येशू लगेच मुलांबद्दल बोलत आहे, कारण कोणत्याही घटस्फोटात मुलांचे महत्त्व फार मोठे असते. प्रेम नाही म्हणून नाते नाही, हे खरे असले तरी ते घटस्फोटाचे योग्य कारण नाही. मुलांवर प्रेम असेल तर शक्य तितके विवाह टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक वेळा कायद्याच्या अडचणीत सापडलेली मुले घटस्फोटित कुटुंबातून येतात आणि अनेक मुले पालकांच्या घटस्फोटामुळे ख्रिस्तापासून दूर जातात. म्हणूनच बालकांना माझ्याकडे येऊ द्या या येशूच्या शब्दांमुळे प्रत्येकाने, विशेषतः ख्रिस्ती दाम्पत्यांनी आपला विवाह टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. येशूने घटस्फोटाचा विषय आणि लहान मुलांविषयीची आपली प्रेमळ आस्था यांची सांगड घातली आहे. ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता आपण एका श्रीमंत तरुणाचा प्रश्न पाहूया. वाचूया 16 आणि 17 ही वचने. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? उत्तम असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. हा तरुण येशू ख्रिस्ताकडे कसा येतो ते पहा. तो त्यांना उत्तम गुरुजी म्हणतो, म्हणजे तो त्याच्या चांगुलपणाची कबुली देतो, जे त्याच्या विरोधकांपेक्षा पुढचे पाऊल होते. मला उत्तम का म्हणतोस असे विचारून येशू त्याचे लक्ष एका सत्याकडे वळवतो. देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. म्हणजेच जर तू मला उत्तम मानत असशील तर मी देव आहे, हे त्याला समजावे असा त्याचा उद्देश होता. अशा रीतीने तो त्याला ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यानंतर येशू त्याच्यासमोर मनुष्याच्या इतरांशी असलेल्या नात्याशी संबंधित आज्ञा मांडतो. वाचूया आपण 18 ते 20 ही वचने. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी माझ्या तरुणपणापासून हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई आणखी काय उणे आहे? हा तरुण म्हणू शकत होता की त्याने या आज्ञा पाळल्या आहेत, तरीही त्याला आपल्या जीवनात काहीतरी कमी असल्याची जाणीव होती. प्रभू येशूने दिलेल्या या आज्ञा 10 आज्ञांपैकी शेवटच्या भागातील आहेत, ज्या मनुष्याच्या इतरांशी असलेल्या नात्याशी संबंधित आहेत. पहिल्या 4 आज्ञा मात्र मनुष्याच्या देवाशी असलेल्या नात्याशी संबंधित आहेत. येशूने सुरुवातीला त्या वापरल्या नाहीत, कारण तो या तरुणाच्या विचारांना हळूहळू चालना देत होता. पण आता तो त्याचे लक्ष देवाशी असलेल्या नात्याकडे वळवत आहे. वाचूया आपण 21 वचन. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. पूर्ण होऊ पाहतोस तर म्हणजे परिपूर्ण होणे. येशू ख्रिस्ताचे अनुसरण केले असते तर त्या तरुणाला कळले असते की तो देवाशी संबंधित पहिल्या 4 आज्ञा पाळत नव्हता. प्रभू येशू वधस्तंभाच्या दिशेने जात होता आणि त्याचे अनुसरण करणे म्हणजे तो ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने जाणे. परंतु त्याची संपत्ती ही त्याला त्या मार्गाने जाण्यास अडवणारी गोष्ट होती. तीच त्याच्या मार्गातील अडथळा होती. आपल्या मार्गात देखील असा एखादा अडथळा असू शकतो. वाचूया आपण पुढचं वचन 22.
पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. त्या तरुणाला येशू ख्रिस्तापासून दूर ठेवणारी गोष्ट त्याची मालमत्ता होती. आजच्या काळातही अनेक गोष्टी लोकांना येशूपासून दूर ठेवतात. मालमत्ता ही फक्त एक गोष्ट झाली, इतरही अनेक अडथळे आहेत. कधी कधी केवळ मंडळीचे सभासदत्व देखील लोकांना खऱ्या अर्थाने ख्रिस्ताकडे येण्यापासून रोखते, कारण त्यांना वाटते की विधी पाळल्यामुळे ते सुरक्षित आहेत, पण अंतःकरणाने ते अजूनही परिवर्तन न झालेले असू शकतात. आज आपण स्वतःला विचारले पाहिजे, माझ्यात आणि ख्रिस्तामध्ये काही अडथळा आहे का? त्या तरुणासाठी तो अडथळा त्याची मालमत्ता होती, आपल्यासाठी तो काही वेगळा असू शकतो. पुढे जाऊया, 23वे वचन. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. आजही हे सत्य लागू आहे. जगातील श्रीमंत, उच्चवर्गीय किंवा महान मानल्या जाणाऱ्या लोकांपैकी फारसे ख्रिस्ती नसतात. 24वे वचन बघूया. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. येशू कधी कधी विनोदी पद्धतीने ही सत्य सांगत असत, आणि हे वचन त्याचे उदाहरण आहे. काही लोक सुईचे नाक नावाचे येरुशलेम मधील एक द्वार होते असे म्हणतात, पण ते चुकीचे स्पष्टीकरण आहे. प्रभू खऱ्या उंटाबद्दल आणि खऱ्या सुईबद्दल बोलत आहे. सरळ प्रश्न असा आहे की खरा उंट सुईच्या नाकातून जाऊ शकतो का? नाही, ते अशक्य आहे. पण देवाच्या दृष्टीने ते शक्य आहे. मुद्दा असा आहे की मनुष्य स्वतःच्या सामर्थ्याने तारण मिळवू शकत नाही. केवळ देवच त्याचा पालट करू शकतो. म्हणूनच श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात प्रवेश करणे अत्यंत कठीण आहे. आज अनेक लोकांना असे वाटते की आपण कोण आहोत किंवा आपल्याकडे काय आहे याच्या बळावर आपले तारण होईल. तुमचे खरे तारण तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुम्ही एक पापी आहात. देवाच्या दृष्टीने तुम्ही केवळ एक भिकारी आहात, आणि तुमच्या तारणासाठी देवाला अर्पण करण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला असे वाटत राहते की आपण स्वतः काहीतरी करून किंवा देवाला काही मोबदला देऊन आपले तारण करून घेऊ शकतो, तोपर्यंत त्या व्यक्तीचे तारण होणे हे एखाद्या उंटाला सुईच्या नाकातून आरपार जाणे इतकेच अशक्य आहे. पुढे जाऊया, 25वे वचन. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? येशू काय उत्तर देतो पहा. पुढचं वचन. येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. याचे स्पष्टीकरण असे आहे, कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही कोणीही असा, देवाला अर्पण करण्यासारखे तुमच्याकडे काहीच नाही, आणि तुम्ही एखाद्या भिकाऱ्याप्रमाणे रिकाम्या हाताने त्याच्याकडे आला आहात. या गोष्टीची जर तुम्हाला जाणीव झाली तर तुम्ही तारणासाठी पात्र ठरता. तुम्ही जेव्हा या मनोवृत्तीने देवाकडे येता तेव्हा तो तुमचे तारण करू शकतो. देवासाठी सर्व काही शक्य आहे. देवावर विसंबून राहणे माणसांना शक्य आहे, पण काय आम्ही त्याकडे लक्ष देतो? जर नसेल तर आमच्या जीवनामध्ये ती संधी आहे. देवावर विसंबून राहा आणि त्याद्वारे आशीर्वादित व्हा. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. आजच्याही वचनांच्या द्वारे बापा तू आमच्याशी बोललेला आहेस, आम्हाला मार्गदर्शन पुरवलेलं आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यावरती विसंबून राहणं किती आवश्यक आहे हे आम्हाला समजलेलं आहे. त्यासोबतच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये आम्ही छोट्या मोठ्या अनेक चुका करतो, परंतु बापा तुझी इच्छा आमच्या बाबतीत वेगळी आहे हे आम्ही जाणून घेणं हेच आजची गरज आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला स्वीकारतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. ख्रिस्त येशू आमचा उद्धारक याच्याद्वारे ही विनंती प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. तू साज
माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. मी रचना तुझीच प्रभुजी, मी रचना तुझीच प्रभुजी. ठेवी भाव आता तयाशी, तू साज माझ्या जीवाचा आहेस गीत मनाचा. येशूची प्रीती वर्णिली त्रिभुवनात वाणीती, सदा नवी ती वाटी, ती मलाही आता वदावी. प्रीती प्रभूची गावी, प्रीती प्रभूची गावी. प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की विवाह हा देवाने स्थापन केलेला पवित्र संबंध आहे आणि त्यामध्ये निष्ठा आणि बांधिलकी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण पाहिले की येशूने लहान मुलांचे स्वागत केले आणि सांगितले की स्वर्ग राज्यात प्रवेश करण्यासाठी बालकांसारखा विश्वास आणि नम्रता आवश्यक आहे. हे आपल्याला आव्हान देते की आपण साधेपणाने आणि विश्वासाने देवाकडे जावे. श्रीमंत तरुणाच्या उदाहरणातून आपल्याला एक गंभीर धडा मिळतो. कधीकधी आपली संपत्ती, इच्छा किंवा आसक्ती आपल्याला देवाच्या पूर्ण मार्गावर चालण्यापासून रोखतात. येशूने सांगितलेले की मनुष्याला हे अशक्य वाटू शकते, पण देवासाठी सर्व काही शक्य आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू त्याग, बक्षीस आणि देवाच्या राज्यातील खऱ्या मूल्यांबद्दल काय शिकवतो. तोपर्यंत आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट देवाला अर्पण करा आणि पूर्ण विश्वासाने त्याच्या मागे चालत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. येशू ख्रिस्ताच्या मते अपराध्याची 7/70 वेळा क्षमा करावी. आजचा प्रश्न, स्वर्गाच्या राज्यात कोणाचा प्रवेश होणे कठीण आहे? ए. गरिबाचा, बी. नास्तिकाचा, सी. मूर्ख लोकांचा, डी. धनवानाचा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.